केला। नमस्कार। काल या ठिकाणी आनंद चतुर्दशी या दिवशी ज्या बाप्पाचा आपण गेले 10 दिवस 11 दिवस भक्तिभावाने पूजा अर्चना केली, आपण त्यांचं इथे विसर्जन केलं। पण जर तुम्ही बघाल इकडे जो बाजूचा परिसर आहे, तर ही खाडी आहे की गटार आहे का नाला आहे, ह्याच्याबद्दल संभ्रम मनात येतो। खरंच हे असे दृश्य पाहिली ना की मन थस्स होऊन जातं। एक आपण ज्या आपल्या देवाला श्रद्धाभक्तीने इतके दिवस आपण पुजतो आणि एक निरोप देतो, देवा आज्ञा असावी, चुकले आमची आई, काही आम्हा क्षमा असावी असं आपण म्हणतो। पण चुकी आपण किती करणार आणि तो आपल्या किती अशा चुका त्या पदरात घेणार, कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी आपल्याला आपण त्याच्याकडे क्षमा मागायची। एक सामाजिक बांधिलकी लोकप्रतिनिधींनी, महापालिका प्रशासन, महाराष्ट्र शासनाने घेऊन त्याच्यावर काहीतरी एक ठोस कारवाई केली पाहिजे। आणि जेणेकरून निदान आम्ही समजू शकतो की लोकसंख्या खूप वाढत आहे, तर त्याचं जे मलनिस्सारण वगैरे जे आहे, जे चॅलेंजेस आहेत महापालिकेसमोर लोकसंख्येच्या वाढीच्या ह्याच्यामुळे, पण ह्याच्यावर काहीतरी ठोस कारवाई केली जाते। आपण हे जे आपल्या गणपती मूर्ती आहेत, जे आपण ज्यांना आपण देवाचं विसर्जन आपण ज्या पाण्यात करतो, ते खरंच पाण्याचं पावित्र्य राखलं गेलं आहे का? ते खरंच पाणी तेवढं शुद्ध आहे का? त्या सगळ्याचा विचार करावा। गणपती उत्सवामध्ये बरेचसे लोकांनी बॅनरबाजी होते, ढोल ताशा पथकं वगैरे निघतात, पण ढोल ताशा पथक वगैरे सगळं करून नंतर आपण ज्या गणेश मूर्तीचं विसर्जन ज्या पाण्यात करतोय, खरंच ते पाणी तेवढं शुद्ध आहे का? याचा सगळ्यांनी विचार करावा। आणि माझी या सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की ही एक शोकांकिका आहे। मी कोणत्या प्रकारचं ह्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची माझी इच्छा नाही आणि कोणत्या प्रकारचं राजकारण करण्याची माझी इच्छा नाही। फक्त एक आपल्या समाजाचा घटक आणि एक सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून हा विषय सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन, प्रशासकीय अधिकारी आणि जनतेच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।